नमस्कार सर्वांना। तर आज मी मस्तपैकी फडफडीत असा सुटसुटीत मोकळा भात, असा बिर्याणी भातासारखाच भात बनवणार आहे, साधा आणि सिंपल। तर मी त्याच्यासाठी आता गाजरं खिसून घेतली, ती एक मिरची चिरून घेतली। लहान मुलांना असं कसं मिरची जास्त आवडत नाही, त्याच्यामुळं मिरची घेतल्या। तर आता मी मनुके पण घेतले, ते चांगलं धुवून असं मनुके घेतले ते। तर आता ही मनुके पण आता मी तळून घेणार आहे। तर इथे मी कांदा घेतला एक मोठा चांगला, आणि तो आता चांगला फ्राय करून घेतला मस्तपैकी। तर आता चांगला फ्राय पण होत आला आहे आपला कांदा आता। तर आता फ्राय करून घेते आणि मनुके पण आता चांगले घेते तळून आता। तर आता कोथिंबीर पण घेतल्यात चांगली, बरेच उशीर झाला आता भिजू घातली ती। तर ही माती सगळी आहे कोथिंबीरवरची, तर बऱ्याच उशीर असं भिजत घातली की माती अशी एकदम निघून जाते। तर त्याच्यामुळे असं 5-10 मिनटं झाले मी भिजत घातलेलं आहे कोथिंबीर। तर आता चांगली धुवून घेतली। तर आता आपला भात पण शिजला आहे मस्तपैकी आणि फडफडीत पण झाला आहे भात। तर तेल टाकून लवंगा जिरं त्याची आता फोडणी दिली होती, आणि भात पण चांगला आता सुटसुटीत असा झाला आहे। तर त्याचाच आता मी बिर्याणी भात आता बनवणार आहे। तर इथे मी भातासाठी पापडं पण घेतले, ती तळून मस्त जसं केरळात पापड मिळते ती किती पातळ येतं बघा, खूपच छान असं। तर आता तळून घेतली ती। तर मी आता सर्व आहे ते साहित्य सगळं आता मिक्स करून घेतलं, आणि मस्तपैकी भात झाला आहे आता फडफडीत आणि सुटसुटीत। तर कांदा पण चांगला फ्राय करून घेतलेला होता, मनुके तळून घेतलेलं होतं, मस्तच असा भात लागतो। तर आता मी भातासोबत हरभऱ्याची रस्सा भाजी बनवून घेते। कुकरला आता 4-5 शिट्ट्या आता करून घेतल्या, त्या हरभरा पण चांगला शिजवून घेतला आहे। तर त्यात मी ओवा जिरं टाकले ती, आणि हळद मीठ टाकून 4-5 शिट्ट्या अशा काढून घेतल्या त्या। तर आता मस्तपैकी रस्सा भाजी करून घेते आता। तर आता बिर्याणी भातासोबत मस्तपैकी आता इकडे मासं घेतले, ती लहान मासं येतं। तर आता मासं चांगलं धुवून आणि फ्राय करून घेणार आहे, खूप छान लागते ती। तर ही मासं धुताना आता मीठ टाकणार भरपूर, मग ही सगळी घाण निघून जाते आणि पांढरी शिपत मासं दिसते ती। मग नंतर आता मासं ही धुवून घेते मस्तच, खूप छान असं लागते ती बिर्याणी भातासोबत फ्राय करून घेते आता मासं। चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये। कसलं मोठं मासं आहे ते। तर आता धुयाला मला 1 तास तरी लागेल आता। ही मासं ताजं आहे, तर ही मासं तर ताजं मासं कसं ओळखायचं, तर इथं त्यांच्या तोंडापाशी रेड कलर असला की ही ताजं मासं आहेत म्हणून असं ओळखायचं। खूप छान आहे, तर बऱ्याच दिवसातून घेतलं मासं।